हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पीसीएमसी करिअर फोरम. पीसीएमसी करिअर फोरमच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले 11 वर्ष एज्युकेशन क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत. मग ते स्पर्धा परीक्षेमध्ये असेल, ते अभ्यासिकेच्या बाबत असेल आणि असे अनेक एज्युकेशनल प्रोग्राम आपण यशस्वीरित्या या 11 वर्षामध्ये करून दाखवले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी बनवण्यामध्ये आपलं पीसीएमसी करिअर फोरम विशेष योगदान देणारी संस्था ठरली आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी एक आपण नवीन उपक्रम पिंपरी चिंचवड शहरातील माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी घेऊन येतोय. काय आहे हा उपक्रम आणि याचा नेमका फायदा कुणाला होणार आहे, चला तर आपण जाणून घेऊयात. द मास्टर इन्स्टिट्यूट्स ही एक नवीन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय. हा एज्युकेशन प्लॅटफॉर्म एक्झॅक्टली काय आहे तर क्लास 6 स्टँडर्ड ते क्लास 12 स्टँडर्ड ऑल म्हणजे सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्ड म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याच्या एज्युकेशनल बरोबर त्याच्या इतर म्हणजेच त्याला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी आपण काम करतोय. मीन्स व्हॉट, कशा प्रकारे करणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात. एखादा विद्यार्थी फक्त क्लास चेंज करून यशस्वी होणार नाही हे आपल्याला पण माहिती आहे, पालक म्हणून पण आपण जाणतो आहोत. म्हणजे आपला पाल्य फक्त 6वीतनं 7वीत किंवा 7वीतनं 8वीत किंवा 10वीतनं 12वीत जाणार नाही, तर तो या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मची तयारी करता करता त्याच्यासमोर असणाऱ्या इतर एंट्रन्स एक्झाम्स कोणत्या आहेत, स्कॉलरशिप एक्झाम्स कोणत्या आहेत, त्याचबरोबर फ्युचर ओरिएंटेड ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यासाठी लागणारा बेसिक स्टडी तो करतोय का, आणि तर तो करत असेल तर त्याला योग्य डायरेक्शन देण्याचं काम या पीसीएमसी करिअर फोरम अंतर्गत आपण या मास्टर इन्स्टिट्यूट अंतर्गत करणार आहोत. मीन्स व्हॉट, एज्युकेशनल प्लस एंट्रन्स प्लस कॉम्पिटेटिव्ह अशा तीनही प्लॅटफॉर्म आपण एकत्र विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करणार आहे. नेमका फायदा काय होणार आहे विद्यार्थ्याचा, नेमका पालकांचा काय फायदा होणार आहे, चला तर अगदी थोडक्यात सांगतो. 10वी झालेला विद्यार्थी जेव्हा 11वीच्या ऍडमिशनसाठी विचार करतो, प्रॉपर डिसिजन घेऊ शकत नाही. त्याला जेई करायचंय का, त्याला नीट करायचंय का, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये जायचंय का, मेडिकल फील्ड मध्ये जायचंय का, आर्म सर्व्हिस बद्दल जायचंय का, सिव्हिल सर्व्हिस बद्दल प्रिपरेशन करायचंय का, एक्झॅक्टली त्याला माहित नाहीये. पण 10वी नंतर पुढच्या 5 वर्षामध्ये त्याला स्वतःला कुठे पाहायचंय हे प्लॅटफॉर्म रेडी करण्याचं काम आपण विद्यार्थ्यांसाठी करतोय. म्हणजे एज्युकेशनल बरोबर नेमकं जेई करायचं, जेई मीन्स व्हॉट, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कॉलेजेस येतात, इन्स्टिट्यूट्स येतात, कट ऑफ किती लागतात, कुठे ऍडमिशन घेतलं पाहिजे, इंजिनिअरिंग सगळ्यात जास्त चांगल्या कुठ्या प्रकारे होतं, मेडिकल फील्डमध्ये काय काय अपॉर्च्युनिटी आहे, आर्म सर्व्हिस बद्दल काय काय अपॉर्च्युनिटी आहे, सिव्हिल सर्व्हिस बद्दल काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत, हे जर एज्युकेशन घेता घेता त्या विद्यार्थ्याला जर समजलं तर डेफिनेटली त्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे आपल्या घराजवळ असणाऱ्या एखाद्या क्लासमध्ये आपण 6वीतनं 7वीत जाण्यासाठी जी कोचिंग जॉईन करतो, तर ते न करता या प्लॅटफॉर्मवर आपण त्याच्या रेग्युलर कोचिंग बरोबर त्याच्या ऍडिशनल गोष्टींवर विशेष काम करतोय. मीन्स व्हॉट, सॉफ्ट स्किल असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, त्याच्या एंट्रन्स एक्झामची तयारी असेल, एन नंबर ऑफ स्कॉलरशिप एक्झाम आहे, ऑलिम्पियाड आहे, एपीजे अब्दुल कलाम स्कीम्स आहे, अगदी सीबीएसई बोर्ड मधून दिली जाणारी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स आहे. हे आपल्याला माहिती आहे का? सगळ्यात इम्पॉर्टंट, त्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी त्याच्यावर काही त्याचं स्कूल एफर्ट्स घेतोय का, आणि जर घेत नसेल तर त्याच्या एफर्ट्स घेण्यासाठी त्याला ओव्हरऑल प्रिपेअर करण्यासाठी या पीसीएमसी करिअर फोरमच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही काम करत आहोत. सिव्हिल सर्व्हिस मधून, स्टेट सर्व्हिस मधून अनेक विद्यार्थी आजपर्यंत आपण यशस्वी घडवलेले आहेत. आता माझा मेन उद्देश आहे की फाउंडेशन परफेक्ट करायचं. फाउंडेशन परफेक्ट करायचं म्हणजे काय, 6वी पासून 10वी पर्यंतच्या टप्प्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला परिपूर्ण बनवायचं. त्याला स्कूलिंगमध्ये ते चांगले पर्सेंटेज येतीलच, पण त्याचबरोबर तो ऍडिशनल गोष्टी शिकेल ज्याला खऱ्या अर्थानं त्याच्या रिअल आयुष्यामध्ये त्याची रिक्वायरमेंट असणार आहे. 11वी मध्ये कसं जाणार आहे, 12वी मध्ये त्याला काय करायचंय, पुढे कोणत्या एक्झाम्स द्यायच्या, कशा प्रकारे प्रिपरेशन करायचंय, त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय, पालक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत, त्याने काय केलं पाहिजे, त्याचा अगदी छोट्यात छोटी गोष्ट म्हणजे त्याचा डाएट कसा असला पाहिजे, अशा प्रत्येक गोष्टीवर आम्ही काम करत आहोत. इतकंच नव्हे मित्रांनो, जेई, नीट आणि डिफेन्स एंट्रन्स एक्झामची तयारी पण आपण स्पेशल बॅचेस 2026 मध्ये लॉन्च करतो आहोत.
म्हणजे 6वी स्टँडर्ड पासून म्हणजे 6 स्टँडर्ड पासून 12 स्टँडर्ड पर्यंतचा ओव्हरऑल एज्युकेशन प्लॅटफॉर्म आपण या मास्टर इन्स्टिट्यूट अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये करून घेत आहोत. एक्झॅक्टली इन्स्टिट्यूट कुठे आहे, आपलं इन्फ्रा कसं आहे, आपल्याकडे स्टाफ कसे आहेत, आपल्याकडे क्वालिटी कशी आहे हे जाणून घ्यायचंय, हे समजून घ्यायचंय तर नक्कीच एकदा आपल्या संस्थेला व्हिजिट करा किंवा कॉल करून ऑनलाईन पण घरी बसल्या तुम्ही माहिती मागू शकता. याचबरोबर इतर तुम्हाला गोष्टी हव्यात, बॅचेस बद्दल जाणून घ्यायचंय, इतर गोष्टी तुम्हाला हव्या आहात तर नक्कीच तुम्ही एकदा कॉल करा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटेल असं मला व्यक्तिगत वाटतं. चला तर मग लवकरच भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.